कॅन्सर म्हणजे आपल्या शरीरात अनियंत्रित पेशीचं वाढ होणे, याला कॅन्सर असं म्हणतात. आणि ही जी वाढ आहे, तर ती गाठीच्या माध्यमातून ती आपल्या शरीरावर दिसू शकते. किंवा त्याची काही इतरही धोक्याची लक्षणं आहेत. त्या माध्यमातून ते आपल्याला ओळखता येतात. एकंदरीत एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला हे डिफाईन करणारी जी व्याख्या आहे, तर शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ याला कॅन्सर झाला आहे किंवा कॅन्सर डिसीज असं आपण म्हणू शकतो. कॅन्सर हा शरीरातल्या कोणत्याही अवयवाचा कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे अगदी त्वचेपासून ते आपल्या शरीरात जेवढे अवयव आहेत ना, तर त्या कोणत्या अवयवाचा कॅन्सर होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याचे असे काही प्रमुख प्रकार आहेत. आपण विचारलाच होता सुरुवातीला. ज्याला आम्ही कार्सिनोमा म्हणतो, इपिथेलियल सेल्सचा असतो. सार्कोमा असं म्हणतो की मेसोथेलियल सेल्सचा असतो. काही ब्लड कॅन्सर्स आहेत, डब्ल्यू-बी-सी पांढऱ्या पेशीचा आणि काही लिम्फ नोडमध्ये आढळून येणारा जो काही डब्ल्यू-बी-सीचा असतो, तो एक लिम्फोमा हा प्रकार आहे.